मित्रांनो, आज आपण अफर्मेशन आणि प्रेयर यावर चर्चा करणार आहोत. अफर्मेशनला मराठीमध्ये पुष्टिवचने म्हणतात आणि प्रेयरला मराठीमध्ये प्रार्थना म्हणतात. आता पुष्टिवचने शब्द जड वाटतो म्हणून मी अफर्मेशन बोलतो. आता अफर्मेशन म्हणजे काय? तर अफर्मेशन म्हणजे अशी वाक्य जे आपल्या माइंडसेटला स्ट्रॉंग बनवतात. अफर्मेशन म्हणजे अशी वाक्य जे आपल्या बिलीफ सिस्टीमला स्ट्रॉंग बनवतात. आणि अफर्मेशनचे जे वाक्य असतात ना, ते वर्तमान काळातले असतात. समजून घ्या, अफर्मेशनचे जे वाक्य असतात ते सगळे वर्तमान काळातले असतात. आणि अफर्मेशन स्वतः संदर्भात असतात. स्वतःच्या बाबतीत जे असतं ते अफर्मेशनमध्ये मोडतं. आणि प्रार्थना म्हणजे काय? तर प्रार्थना म्हणजे हायर अथॉरिटीला डिमांड करणे किंवा हायर अथॉरिटीला धन्यवाद देणे, ग्रॅटिट्यूड ज्याला आपण म्हणतो, किंवा हायर अथॉरिटी समोर समर्पित होणे. मग हायर अथॉरिटी वेगवेगळी असू शकते. प्रत्येकाची भावना, प्रत्येकाची श्रद्धा त्यानुसार हायर अथॉरिटी बदलते. काही असेल, कोणी म्हणेल ईश्वर असेल, कोणी गुरुला मानत असेल ते गुरु असतील, कोणी चैतन्याशी कनेक्ट होत असेल चैतन्य असेल, कोणी स्वतःशी कनेक्ट होत असेल ते स्वतः असेल. जी काही हायर अथॉरिटी असेल त्यांच्यासमोर काहीतरी डिमांड करणं किंवा त्यांना धन्यवाद देणं किंवा त्यांच्यासमोर समर्पण होणं याला प्रार्थना म्हणतात. आणि प्रार्थना तिन्ही काळात असू शकते. प्रार्थना ही भूतकाळात पण असू शकते, वर्तमान काळात पण असू शकते आणि भविष्य काळात पण असू शकते. तिन्ही काळामध्ये ही प्रार्थना असते. आणि प्रार्थना ही दुसऱ्यांच्या बाबतीत पण असू शकते आणि स्वतःच्या बाबतीत पण असू शकते. जसं आपण बघितलं, अफर्मेशन हे वर्तमान काळातच असतं, प्रार्थना हे तिन्ही काळात असू शकतात. अफर्मेशन हे स्वतःच्या बाबतीत असू शकतं, प्रार्थना ही स्वतःच्या बाबतीत पण असू शकतं, इतरांच्या बाबतीत पण असू शकतं. हा दोन्ही मधला फरक आहे. आता प्रार्थनेमध्ये जर आपण भूतकाळातली जर प्रार्थना बघितली तर आपण बऱ्याच वेळा बघतो, झालेली सेवा त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. सेवा झालेली आहे भूतकाळातले. वर्तमान काळातल्या पण काही प्रार्थना असतात की ईश्वरा, मी आता ह्या कार्याला सुरुवात करतोय, त्यासाठी मला शक्ती दे, बुद्धी दे, हे कार्य पार पडण्याची ताकद दे. वर्तमान काळातली. भविष्यातली प्रार्थना की ईश्वरा, की तो ह्या आजाराशी झुंज देतोय आणि त्याला लवकर बरं करून त्याचं आरोग्य चांगलं त्याला मिळू दे. ही भविष्यातली प्रार्थना झाली. म्हणजे तिन्ही काळात प्रार्थना असू शकते. पण अफर्मेशन हे वर्तमान काळातलं असतं. त्यामुळं थोडं वेळ लागेल समजायला, पण समजून घ्या मित्रांनो. कारण याचं कारण असं आहे की अफर्मेशन आणि प्रार्थनेचा स्टँडर्ड फॉर्मॅट असतो, पण तो नसायला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःचे अफर्मेशन तयार करायला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःची प्रार्थना तयार केली पाहिजे. आणि ती प्रार्थना, ती अफर्मेशन वेळेनुसार, परिस्थितीनुसार, जशी गरज असेल त्यानुसार ती बदलली गेली पण पाहिजे. कारण अफर्मेशन आणि प्रार्थनामधून आपल्यामधून त्या व्हाइब्स जातात. लक्षात घ्या, ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, ती एनर्जी आपल्यामधून युनिव्हर्सला जाते आणि त्या एनर्जीच्या माध्यमातून आपण त्या युनिव्हर्सला, त्या चैतन्याला, त्या तत्वाला आपण कनेक्ट होतो. आणि ते तत्व आपल्यासाठी, त्या युनिव्हर्सची एनर्जी आपल्यासाठी काम करायला लागते. आपल्यासाठी काम करायला लागते म्हणजे काय? जी प्रार्थना आपण केलेली असते, जे अफर्मेशन आपण म्हणत असतो, त्या अफर्मेशनसाठी, त्या प्रार्थनेसाठी, जे आपण प्रार्थनामध्ये बोललोय, जे आपण अफर्मेशनमध्ये बोललोय, त्यासाठी ती एनर्जी, ते युनिव्हर्स काम करायला लागतं. हे त्याच्या मागचं शास्त्र आहे, हे त्याच्या मागचं सायन्स आहे. त्यामुळं आपण आपली प्रार्थना तयार केली पाहिजे, आपण आपलं अफर्मेशन तयार केलं पाहिजे आणि ती काही दिवसानंतर बदलत पण गेली पाहिजे. आणि कधीही बसून आपण त्या पद्धतीने प्रार्थना करू शकतो. काही असेल, छोटीशी घटना असेल, छोटीशी इव्हेंट असेल, त्या भक्तिभावाने आपण प्रार्थना करू शकतो. कुठेही प्रार्थना करू शकतो. फक्त प्रार्थना करताना तो भक्ती, ती श्रद्धा, ते समर्पण त्यामध्ये असलं पाहिजे. शांत डोळे झाकून तुम्ही बसले, हात जोडून तुम्ही बसले, हात न जोडता जरी तुम्ही बसले, डोळे झाकून बसले आणि समर्पण भाव आतून असला, शरीराच्या लेवलला तुमचा समर्पण भाव जरी दिसला नाही, पण आतून जर तो समर्पण भाव असेल आणि तुम्ही प्रार्थना केला, त्या प्रार्थनेचे व्हायब्रेशन, त्या प्रार्थनेची एनर्जी निश्चित काम करते. लक्षात घ्या. समजा कोणीतरी आजारी आहे आणि आपण दवाखान्यात बसलोय, तर दवाखान्यात वेटिंगमध्ये बसून हात जोडून असे डोळे झाकून बसल्यावर लोकांना वेगळं वाटेल. तुम्ही शांत बसा, डोळे झाका आणि आतमध्ये समर्पण भाव प्रकट करा. शारीरिकदृष्ट्या हात न जोडता मनाच्या माध्यमातून समर्पण भाव प्रकट करा आणि तुम्ही त्या पेशंटसाठी, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करू शकता. आपल्या मित्रपरिवारापैकी कोणी आजारी असेल, तुम्ही प्रार्थना करू शकता. ही प्रार्थना आपण कुठूनही करू शकतो. लक्षात घ्या, ही प्रार्थना आपण करण्यासाठी त्या व्यक्तीसमोर पाहिजे असं नाहीये. कुठूनही करू शकतो, कोणासाठीही करू शकतो, किती अंतरावर प्रार्थना करू शकतो. फक्त तो श्रद्धा आणि भाव असला पाहिजे, समर्पण भाव असला पाहिजे. जी एनर्जी आपण आनंदी जीवनाचा ध्यानमंत्र या कार्यक्रमामध्ये अनुभवली आहे, जे फिलिंग, जे व्हायब्रेशन आपल्याला अनुभव आलाय, त्या एनर्जी आणि त्या व्हायब्रेशनमध्ये ती प्रार्थना झाली पाहिजे. आणि सेम विषय अफर्मेशनच्या बाबतीत असतील. अफर्मेशन सुद्धा त्याच पद्धतीने आपण केले गेले पाहिजे.